त्यांना नमस्कार, शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळ झाली पण पाऊस काय बंद व्हायना आणि तळ्याचं पाणी काय कमी व्हायना, जास्तच वाढतंय पण कमी नाही. वरून पाऊस येतोय, पाणी वाढत चाललंय हो का. असं दारात पाणी मस्तपैकी आणि आम्ही असं चढावरती राहिलाय, खाली इथं तळे. असं एकंदरीत आम्ही इथं असं मस्त. आणि झाडांचं आता काय नादच खोळा झालाय, झाडांना आता पाण्याची गरज नाही आणि पावसाळा सुरू झालाय त्याच्यामुळं काय विषयच घ्यायचा नाही. काय चाललंय म्हणतो तो कोण नाही. पाऊस कमी झालता म्हणून गेल ते गुरांचं काम करायला, देवाची वात उदबत्ती लावली छानपैकी. तुम्हाला चला कामाचा पाडा वाचायला सुरुवात केली का. आणि व्हिडिओ आत्ताशी 7 पावणे 7 वाजल्यात पण व्हिडिओ लवकर काढते का तर लाईट नसल्यामुळं. तुम्हाला तर अपडेट द्यावा लागतोय किती पाऊस झाला किती नाही. पर इकडून अजून फिरली नाही काय, कारण का मोबाईल दुसरीकडून चार्जिंग करून आणावं लागतोय आणि लगेच उतारतोय. मोबाईल खराब झालाय त्याच्यामुळं चार्जिंग टिका नाही. पुढचा कॅमेरा ती पांढरं दिसतंय का तर ते फुटलाय. आणि इकडं इतका पाण्याचा आवाज, कमी झालं तर पाणी सांडाव्यातनं निघायचं पण ते अनेक तितकंच वाढलं. तुम्हाला एक बॅक कॅमेराने एकदा दाखवते झलक. आवाज खूप येतोय, लांबनच दाखवते फक्त बघा. येतोय आवाज तुम्हाला, तिथून सांडाव्यातून पाणी पडतंय. इकडं आमचं टँक फुल झालाय आणि इथं कडवाळ होतं खाली, तुम्हाला तर माहिती आहे. येतोय आवाज फुल मस्तपैकी. हां चला तर दाखवली तुम्हाला पाण्याची पातळी एकदम तुडुंब भरून चाललंय. आता आज अनेक जर पाऊस आला तर आता इकडे घराकडं नाही पाणी यावं आमच्या म्हणजे झालं. कसा दिसतोय नजारा फक्त सांगा, बेटा वाचल्यागत वाटतंय का नाही. चला बापूची एकदा झलक दाखवून आणते. तुम्हाला थोडी अपडेट द्यावं म्हणलं. थोडी किती सगळीकडे पाऊस पडतोय का सांगा ऑल महाराष्ट्रात. इकडून पण तेवढंच पाणी आहे. आणि बापूला तर काय झोप लागली का काय. होय बापू, झोप लागली का काय. नाही होय. हा काय करते पावसात. तेवढं आहे बरोबर. गारट्याचं काय करायचंय, कामच नाही आपल्याला गारट्याने. आता काय करता मग पावसाने. मोडला काटा, आता काटा काढला की तुमचा येडपटाचा काटा. काय समजाच काढला असता तर बरं झालं असतं. नाही ना, पण आता समजा काढून काय करू. काय असू दे, काय करायचं आता. होय नाही बापू म्हणजे समजाच काटा काढायला पाहिजे होता. असू द्या, काय नाही पाऊस झाला बरं. बापूचा काटा काढायचा बरं नाही ना काय. आता का त्याच्या ह्याने ठरविलं, आताशी चालू झालाय कालच्या दरम्यान. आपली सरी काढलेली मग काय करायचं आता, वापस आल्यावर लागन. आणि खालच्या उसात पाणी साचलेलं त्याचं नाही काय आता, ती तुटूनच जातो आता. नाही म्हणजे काढून द्यायला का काय. नाही काढायचं नाही काय नाही आता, ती पदशीर झाली. कामाची चॉकलेट वाला स्वेटर झालं. किती झाला चार्जिंग हा काय माहिती, ती गेलीच नाही तिकडं. तिकडेच होती इकडं घरात बसलेलं पिक्चर बघून लावलाय का मग. थोडा बापूंचा समाचार पाहिजे. सगळं बॅक कॅमेराने दाखवावं लागणार आहे, कारण का पुढचा कॅमेराने एवढं दिसा नाही, खराब झालाय कॅमेरा. फोन परत नेऊन चार्जिंग लावा लागतो. काय म्हणू का रे बाबा, बसाय तुला जागाच नाही ठेवली. भूक लागली वय, आता बसा. भूक नाही काय नाही, सरपण संपले आता चुली बसलं. बिताडाच्या कडनी काय नीट ठेवा ना, ती पण उकरू 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 खड करू दमून गेली. घसारची नाही, घसारची का बोलतो या पावसात. कपडे ओली करू नको. बॅटरी आणली का, बॅटरी घेऊन या पळ जा. मग पाठदिशीने लाईट नाही तर स्वयंपाक घेऊ दे करून चाटदिशीने. अयो आज काय करायचंय, कांद्याची रेसिपी. कांदवणी डाळ कांदा नुसतं मस्तपैकी कांदा चिरायचा, त्यात हरभऱ्याची डाळ टाकायची भिजाय घालून, थोडी मस्तपैकी फोडणी द्यायची, शेंगदाण्याचा कुटा आणि मसाला मीठ, आणि झाला डाळ कांदा. आज काही चूल नाही पेटवली कारण का सरपण 2-4 लाकडं राहिले ती आणाय जाय व्हाय नाही.
पण पाणी तापवाय सरपण लागते, त्याच्यामुळे उद्या का व्हायना ओली सुका व्हायना आणावंच लागन सुकाय घालायला. सकाळीच भाजी के त्याला भांडी घासूया मस्तपैकी. तिथं मटकी भिजायला टाकली भाजी करायची म्हणल्यावरती. उघडायचं कसं दळणं करून ठेवत हो का इथं सगळी. धपाट्याचं ठेवलंय, ज्वारीचं ठेवलंय, हरभरा बेसन पिठाचे ही आहे ती त्याचं ठेवलंय, सारी दळणच ठेवले ती करून. पण जायच झालं नाही, गाडी जास्तच गाडीचा आमच्या ही झाला घोटाळा. सगळ्याच ही झालं ना, त्याच्यामुळे राहिलंय. तर असो हा व्हिडिओ इथंच संपवती. तर संध्याकाळून कसं अंधारात आहे सगळा, आमच्यात नाही तर लाईट. आता आमचं रवी भाऊ यायचं मग लाईट लावायचं, तर लय अवघड आहे आमचं आता अजून 2 दिवस आहे का नाही वाटते. हरभऱ्याची डाळ टाकायची का हो? काय हरभऱ्याची ना, बरं भिजाय घालू का मग. चला बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री. आणि कुठं कुठं पाऊस येतोय सगळ्यांनी कमेंट करून सांगा, ऑल महाराष्ट्रात होया त्या. मला बाहेरचं पण दर्शन घडावती आमच्या गार्डनचं. तर बाय.